कोल्हापूर जिल्ह्यातील चंदेरी नगरी। बहुतांश लोक चांदीचा व्यवसाय करत असल्यानं देशातच नाही तर जगभरामध्ये चंदेरी नगरी म्हणून ओळख असणारी ही नगरी। आज प्रत्येक घरामध्ये चांदीचा व्यवसाय असल्यानं आर्थिक सुबत्ता या शहरामध्ये आहे हे मात्र नक्की। तसं हुपरी हे शहर चळवळीचं शहर देखील आहे आणि याचमुळं अनेक चळवळी या ठिकाणी चालवल्या गेल्या व आजही चालवल्या जात आहेत। राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेकांनी आपल्या गावाचं नाव लौकिक केलं आहे। सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विविध गोष्टींबरोबरच इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं ते देखील तितकंच गरजेचं बनलं आहे। कृतिशील उपक्रमावर आधारित शिक्षण पद्धती व इंग्रजी भाषेचं ज्ञान मुलांना असणं ही काळाची गरज आहे आणि याचंच गांभीर्य लक्षात घेऊन गावातील अनेक विद्यार्थी नजीकच्या शहरांमध्ये शिक्षणासाठी जात होते। आपल्या शिक्षणाची गरज पूर्ण करण्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांना बाहेरगावी जाणं परवडणारं नव्हतं आणि याच काळात विविध संघटनांच्या माध्यमातून काही तरुण कार्यरत होते। आपल्या हुपरी गावातील पालकांची होणारी ही घालमेल गावातील या तरुणांच्या ध्यानात आली। सामाजिक कार्य करीत असताना आपल्या गावामध्ये शैक्षणिक कार्य करावं या उदात्त भावनेनं दीपक गाठ, देवयानी माळी, सुनील पुरंदर गाठ, अमोल गाठ, अजित मडके, सुनील विद्याधर गाठ, प्रकाश चिटणीस व राजेश भोजे हे 8 जण एकत्र आले। समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या जाणीवेतून आपल्या या गावातील जे विद्यार्थी बाहेर जाऊन शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना हुपरीमध्ये इंग्रजी माध्यमाचं गुणवत्तापूर्ण व कालसुसंगत आधुनिक शिक्षण देण्यासाठी रजत एज्युकेशन सोसायटी हुपरीची स्थापना केली। इंग्रजी माध्यमाचं शिक्षण देत असताना मुलांचा पाया चांगला घडवणं महत्वाचं असल्यानं सन 2007 मध्ये ट्विंकल ट्विंकल प्री प्रायमरी स्कूल या नावाची प्री प्रायमरीचं शिक्षण देणारी शाळा सुरू करण्यात आली। सुरुवातीला संस्थेच्या 8ही संचालकांनी परिसरातील विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालकांशी संवाद साधला, आपल्या शाळेची उद्दिष्ट व कार्यप्रणाली समजावून सांगितली। त्याचबरोबर दर्जेदार शिक्षण देण्याची ग्वाही दिली आणि पालकांनी देखील यावर विश्वास ठेवून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित केला। ज्या अपेक्षांनी पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित केला होता त्या सर्वच अपेक्षा शाळेतील संचालकांनी व शिक्षकांनी पूर्ण केल्या। सुरुवातीला ट्विंकल ट्विंकल प्री प्रायमरी स्कूल या नावाने सुरू केलेली संस्था पुढील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाकरिता रजत हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या नावाने सुरू झाली। प्री प्रायमरी पासून ते ज्युनियर कॉलेज पर्यंत शिक्षण देणारी ही संस्था हुपरी गावातच नाही तर आसपासच्या भागांमध्ये रजत नावानं ब्रँड बनली आहे। आज प्री प्रायमरी स्कूल ते 12वी सायन्स पर्यंतच्या शिक्षणाकरिता हुपरी व परिसरातून शेकडो विद्यार्थी इथे येतात। संस्था जरी इंग्रजी माध्यमाची असली तरी मायबोली मराठी व राष्ट्रभाषा हिंदी कधीच दुर्लक्षित राहिली नाही। मराठी, हिंदी या भाषा अगदी इंग्रजीप्रमाणे शिकवल्या जातात। संस्थेमध्ये शिक्षणासोबतच कला, क्रीडा व नवनवीन तंत्रज्ञानाला चांगलंच महत्त्व दिलं गेलं आहे। या संस्थेमधून अनेक खेळाडू तयार होऊन तालुका, जिल्हा, विभाग व त्याचबरोबर राज्य पातळीवर विविध खेळ खेळून आपल्या संस्थेचं व प्रामुख्यानं हुपरी नगरीचं नाव लौकिक करत आहेत। चालू वर्षी म्हणजेच सन 2022-23 मध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य मार्फत घेण्यात येणाऱ्या शासकीय क्रीडा स्पर्धेमध्ये तालुका स्तरावरती रजतच्या खेळाडूंनी चांगलीच बाजी मारली आहे। उल्लेख करायचा झाला तर सांघिक खेळामध्ये 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे, तर 14 आणि 17 वर्षाखालील मुलींच्या संघानं व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये तालुका स्तरावरती प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। या 3ही संघाने कोल्हापूर जिल्हा पातळीवरती हातकणंगले तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं आहे। तर वैयक्तिक खेळ प्रकारात पियुष हवलदार, आस्था शिंदे, श्रिया मोरे, आदिती माळगे, संध्या मगदूम या खेळाडूंचाही जिल्हा व राज्य स्तरावरती चढता क्रम पाहावयास मिळतो। याचबरोबर रोटरी व रोटरॅक्ट क्लब हुपरी यांच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या धूम युवा महोत्सव या स्पर्धेमध्ये या वर्षीच्या चॅम्पियनशिपच्या 3 ट्रॉफीज रजतच्या विद्यार्थ्यांनी पटकावलेल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व सध्याच्या या यंत्राच्या जगामध्ये
आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास व्हावा आणि याच उद्देशाने केंद्र सरकारमार्फत अटल टिंकरिंग लॅब मंजूर केली जाते। याच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी या गोष्टीमध्ये देखील पारंगत असणं आवश्यक आहे। याच जाणीवेने रजतने रोबोटिक्स व कोडिंग या नावाचा नवीन अभ्यासक्रम चालू केलाय। या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून रजतचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या कोडिंगचा वापर करून रोबोट्स तर 3D प्रिंटरच्या सहाय्याने अनेक फायबर मोड्स तयार करतात। या अभ्यासक्रमामध्ये देखील रजतच्या विद्यार्थ्यांनी चांगलंच यश प्राप्त केलं आहे। नुकत्याच पार पडलेल्या इंटरनॅशनल रोबोटिक्स स्पर्धेमध्ये रजतच्या ज्युनियर व सिनियर ग्रुपची राज्य पातळीवरून थेट दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे। शिक्षकांचे कष्ट आणि विद्यार्थ्यांची जिद्द यामुळे संस्थेतील विद्यार्थ्यांचा निकाल उत्तम आहे। 10वी व 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल नेहमी 100%च आहे। हुपरी केंद्रामध्ये रजत ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थीच प्रथम आहेत। शिवाय जेई, नीट, सीईटी या परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे। विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करून मेडिकल व इंजिनिअरिंग क्षेत्रात उत्कृष्ट करिअर घडवलेलं आहे। यामुळे अगदी अल्पावधीतच रजत ज्युनियर कॉलेजनं आपला ठसा जनमनावरती उमटवलेला आहे। त्याचबरोबर अनुभवी व उच्च शिक्षित वर्ग, प्रशस्त इमारत, सायन्स लॅब, आयडियल लॅब, ग्रंथालय, कम्प्युटर लॅब, खेळासाठी प्रशस्त मैदान हे विशेष लक्षणीय आहे। परिसरातील विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी स्कूल बसची सोय करण्यात आलेली आहे। यामुळे भागातील पालक व विद्यार्थ्यांची संस्थेकडे ओढ आहे। या संस्थेतील विद्यार्थी विविध अशा सर्वच क्षेत्रामध्ये नावलौकिक करत असल्यानं या संस्थेचं, सर्व संचालकांचं आणि सर्व स्टाफचं या भागातून विशेष कौतुक होताना दिसत आहे। सुरुवातीला छोटंसं असणारं हे रोपटं आज अल्पावधीतच विशाल वृक्षामध्ये रूपांतरित झालेलं दिसत आहे। यामुळे रजत एज्युकेशन सोसायटी या संस्थेमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित केल्यास त्याचा सर्वांगीण विकास होईल यामध्ये कोणतीच शंका नाही।